हॅलो. हे आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, डेफिनेटली नॉट. ॲक्च्युली एक नवीन पद्धत आहे आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्याची. ॲक्च्युली हा व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, बट ह्या व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी आहेच नाही. कारण सांगू, व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड पण नाही. आपल्याला बस काही गोष्टी सांगायच्या ॲक्च्युली नाही का. सरळ मनातलं आहे जे आहे ते सांगून दे. मनात जे आहे ते सांगून दे. इट्स रिअली नाईस. माझ्या मनात काय आहे माझ्या मनात हे आहे की पहिले करंट पोझिशन. आता पहा, मी इथे बसून आहे. ॲक्च्युली दिसून राहिलं आहे का नाही माहीत नाही. आता आयफोननी रेकॉर्ड होऊन राहिला आहे. दिस इज मी. आता कम्प्लीट डार्क दिसत असन. दिस इज माय रूम. कारण इथे आपण लावला आहे प्रोजेक्टर. दिस इज द प्रोजेक्टर. या that is the projector, that is the laptop, and that is the screen what I projecting. आणि आवाज बिलकुल कमी याच्यात आहे आणि खूप चांगलं वाटत आहे, कारण आता जेवण झालं आणि मला वाटलं काही ना काहीतरी रेकॉर्ड करावं. सो दॅट इज थिंग्स. तर मला सांग, तू हे रोज रोज प्रोजेक्टरवर का पाहते? तू पाहिलेले पिक्चरच पुन्हा पाहते. वाय आर यू डुईंग दिस ॲक्च्युली? आय डोंट नो. म्हणजे मला असं वाटते राव, की आपण नाही का जेवढे आयडिया आपण करतो ना, म्हणजे जेवढे आयडिया आपण समजून घेतो का, हे बघ, सिम्पल थिंग आहे की आपल्याला आयडिया कुठून भेटते? ऑफकोर्स आपण स्वतः क्रिएट करतो किंवा स्वतः बनवतो, राईट? हे ठीक आहे ना, बट कसं आहे की आयडिया घेण्यासाठी इन्स्पिरेशनची गरज असते. आपल्याला इन्स्पिरेशन कुठून घ्यावं लागतं? तर अशा गोष्टीपासून, ज्या गोष्टीपासून आपण इन्स्पायर होतो. सो मला काय, समोर जाऊन डायरेक्ट पॉईंटवर पॉईंटवर असं आहे की मला समोर जाऊन नाही का फिल्म बनवायची आहे. आणि रिसेंटली मी थिंकिंग करून राहिलो की बायनरी कोड इज ओनली अमेझिंग मूवी आय हॅव. कारण याच्यानंतर नाही का माझ्यापाशी अशी कोणतीच फिल्म नाही आहे जी वन ऑफ दी अमेझिंग मूवी आहे. खरंच डेफिनेटली सांगतो की वन ऑफ दी अमेझिंग असं आहे, असं कोणतीच नाही राव. म्हणजे मला असं वाटते का इट्स रिअली फंटॅस्टिक. म्हणजे बायनरी कोडसारखी जेवढी अमेझिंग आहे त्यासारखी दुसरी कोणती फिल्म आहेच नाही. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, दॅट इज ऑल्सो नाईस, बट नॉट ॲज, म्हणजे अजूनपर्यंत मी त्याच्याबद्दल विचार पण नाही केला आहे. बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, आणि त्याच्यानंतर नॅशनल सिक्युरिटी. नाही, नॅशनल सिक्युरिटीबद्दल आहे म्हणा थोडंसं का, इट्स रिअली नाईस थिंग. बट त्याच्यानंतर अवतार वगैरे काय आहे की सरळ पॉईंटवर येण्याचा मतलब हा आहे की समोर जाऊन आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अचीव करायच्या आहे. आणि या साऱ्या गोष्टी अचीव करण्यासाठी आपल्याला लागते इन्स्पिरेशन. तर इन्स्पिरेशन मी ॲक्च्युली कुठून घेतो? कधी गेम प्लेमधून, तर कधी यूट्यूबवरून. तर याच्यामुळे काय होते, याच्यामुळे हे होते की आपल्याला कळते की कुठून का करायचं आहे, कसं करायचं आहे. कारण यूट्यूब एक असं माध्यम आहे, ज्या माध्यमातून नाही का आपल्याला असं वाटते की इथून आपल्याला इन्स्पिरेशन भेटू शकते. समोर जाऊन आपल्याला इथून आयडिया टाकायचा आहे, तिथून आयडिया टाकायचा आहे. कारण रिसेंटली ज्याप्रमाणे मी थिंक करून राहिलो आहे की थिंक करून राहिलो की आय डोंट नो यार, हा व्हिडिओ नाही का मला काफी डिस्ट्रॅक्ट करून राहिला. त्यामुळे नाही का मी प्रॉपरली पॉईंटवर नाही येऊन राहिलो आहे. तर पॉईंटवर येण्याचं कारण हे काय आहे की सरळ सांगून दे की आपल्याला इन्स्पिरेशनची गरज आहे आणि इन्स्पिरेशनसाठी आपण यूट्यूब आणि याच्यावरूनच हे करतो. सो त्यामुळे मी प्रोजेक्टर लावतो. रोज रात्री मूव्ही बघतो, पाहिलेलेच पिक्चर पुन्हा पाहतो. कारण जोपर्यंत नाही का ते मूव्ही किंवा ते स्क्रिप्ट किंवा प्रत्येक छोटा सेगमेंट माझ्या जर डोक्यात येणार नाही तोपर्यंत होणार नाही. आणि मी असा समोर असा विचार केला होता, म्हणजे ॲक्च्युली असा विचार केला होता की पहिले बायनरी कोड बनवू. कारण बायनरी कोड बनवल्यानंतर मग आपल्यापाशी ताकद येऊन जाईल आणि आपल्यापाशी असे काही पीपल्स येऊन जाईल जे माझ्यासारखे राहील आणि माझ्यासारखा विचार करेल. तर मग ते सगळं भेटल्यानंतर मग आपल्याला
खूप काही डिझाइन करता येईल प्रॉपरली, इन्स्पायर भेटेल. बट दॅट इज डेफिनेटली नॉट. कसं आहे, की अचीव्हमेंट करायचं आहे, ते मला करायचं आहे. असं नाही का त्यांना करायचं आहे. ऑफकोर्स ते मला मदत करेल. कोण आहे? ते असे बंदे आहेत, जे समोर जाऊन मला भेटणार आहे. हू नोज मॅन? आपण पहिलेपासून प्रिपेअर राहा यार. बायनरी कोड तू प्रिपेअर केले आहे. ऑफकोर्स समोर जाऊन तू बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, अवतार सीरीज, त्याच्यानंतर तुला जे काही फिल्म बनवायचे आहे, ते आतापासून डिझाइन करणं सुरू कर ना. कारण त्यामुळे नाही का भाऊ डिझाइन करायला बहुत वेळ लागते. छोटे-छोटे, हळू सेगमेंट आपल्याला मिळते. विचार कर ना, आपल्याला बायनरी कोडला डिझाइन करण्यासाठी किती वेळ लागला होता. इट टूक म्हणजे करीब 1 वर्ष, 1-1.5 वर्ष लागलं होतं. सो इट्स रिअली बिग थिंग. सो याह. आपण जास्त याच्याबद्दल विचार न करता आणि जस्ट क्विट करावं. आणि हे रेकॉर्ड करणं काफी अजीब वाटत आहे. कारण ये फायटिंग. या फायटिंगवरूनच एक प्रकारे इन्स्पायर होते का भाऊ कसं करायचं आहे, का करायचं आहे, कशाप्रमाणे दुश्मनला मारायचं आहे. दन 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 धाडा, दन 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 धाडा. अरे मादरचोद. So Tejas, this is the, what should I name it? The amazing artifact episode. Yeah, this is also a really amazing thing. कारण याच्यामध्ये नाही का कॅमेरा तर स्टेबल आहे, त्यात मी नाही आहे आणि इट्स अ व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आणि याच्यामध्ये ऑडिओ पण होऊन राहिला आहे रेकॉर्ड इन्स्टेड ऑफ व्हिडिओ. आणि व्हिडिओमध्ये पण असं काही गोष्टी आहे जे म्हणजे एक प्रकारे गेम प्ले. That's the wise thing. So this is the end. This is the amazing artifact episode. Thank you.